पहिल्या कामापासून ते आजपर्यंत मला खूपच सगळं ॲप्रिसिएशन मिळालेलं आहे. स्ट्रगल हा खूप मोठा शब्द आहे. तो प्रत्येकाला करायला लागूही नये आणि ज्यांना करायला लागतो त्यांना हॅट्स ऑफ. जेव्हा ॲक्च्युली मूल होतं आणि सगळं ते सुरू होते, तारांबळच खरी ती खरंच तारांबळ असते. मग गेले 2-3 वर्ष काम का नाही मिळालं? नाटक मला कोणी घेत नाही, कारण त्यांना वाटतं ये तो सीरियल करती है ना, इसको क्या ये नाटक को टाइम थोड़ी देगी. तुझ्या मते स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमेनची डेफिनेशन तुझ्या नजरेत कशी आहे आणि तुला कधी वाटलं की एक वुमेन म्हणून, एक स्त्री म्हणून तू स्ट्रॉंग झालीस? ॲक्च्युली दर्शना ना, मी अशा घरात वाढली आहे जिथे माझी आई अत्यंत स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन होती, वर्किंग वुमन. ती डॉक्टर होती. काही कारणांनी तिला अजून पुढे शिकायचं होतं, म्हणजे डॉक्टरकीमध्येच पुढे. पण ते मग त्यावेळेला कसं लग्न झालं, मुलं झाली वगैरे वगैरे. तर तेव्हापासूनच राईट फ्रॉम हर कॉलेज डेज शी वॉज व्हेरी स्ट्रॉंग. सो ते माझ्यात कुठेतरी संस्कार येणं स्वाभाविक होतं. आणि अशा घरात वाढली, अशा शाळा, अशी कॉलेज असं लकीली होत गेलं की ते काय म्हणू आपण, ते सगळं आमच्या मनावर बिंबवलं गेलं की आपण स्ट्रॉंगच राहिलं पाहिजे. आपण भले म्हणजे ना, ते मला जे शिकवलं गेलं आहे ते असं की तुम्ही भलेही किती शिका पण घर सांभाळलं पाहिजे, स्वयंपाकाला पाहिजे, ही आम्हाला शिकवण होती. आणि पण तुमचं करिअर पणाला नाही लावता कामा, करिअर पण केलं पाहिजे. मग ते तुम्ही कसंही करा, दॅट इज अप टू यू. पण तुम्ही करिअर पण करायचं, घर पण सांभाळायचं. भलेही घरात तुम्ही हाऊस हेल्प ठेवा, पण करिअर पण करा, मुलांकडे पण बघा, सगळं करा. सो यू शुड बी ऑलराऊंडर. आणि काय म्हणतो आपण, सगळंच म्हणजे आत्मनिर्भर, एक नवीन शब्द आपण हे करूया. सो तुम्ही सगळं पाहिजे आणि सगळं व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. ह्या शिकवणीतून मी घडले. आणि कट्टू माझं लग्न झालं आणि लग्न म्हणजे आमचं ठरलेलंच होतं. सो मी जातीयत पण होते सासूबाईंकडे. आणि सासूबाईंनी पहिल्यापासून हे बिंबवलं होतं की काहीही करा, भलेही तुमची किती थोडक्या पगाराची नोकरी असेल, पण तुम्ही एक कुठल्याही बाईनी स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायलाच पाहिजे. कुठल्याही बाईनी. म्हणजे भले तुझा किती पगार असेल, तो तुझा असतो आणि त्यातून तुम्ही घडत जाता आणि त्यातून तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि उद्या काहीही झालं, देव ना करू, काही परिस्थिती कशी आली तरी तुम्ही खंबीर राहू शकता. ही शिकवण पहिल्यापासून दिलेली. म्हणजे त्यांनी हे सगळ्यांना सांगितलं, मला, माझ्या जावेला, अजून बाकी त्यांना ज्यांना म्हणजे गरज होती सांगण्याची त्यांना सगळ्यांना. सो असं काहीच नव्हतं. माझी आई, माझ्या सासूबाई, दे ऑलवेज एनकरेज मी टू वर्क. त्या म्हणजे आपला हा मुद्दा चाललाय म्हणून 10 वर्ष, जवळजवळ माझी मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत पुणे मुंबई अपडाऊन केलंय त्यांनी, त्यांना माझ्या मुलीला सांभाळायला. कारण त्यांना तुझं शूटिंग आणि तुझं करिअर महत्वाचं आहे. आणि आई तेव्हा तिचंही चालू होतं काम. सो ती ते सांभाळून रजा घेऊन येत होती आणि करत होती. सो आमच्या घरात सगळ्या काम काय म्हणतात, करिअर ओरिएंटेड बायका, सगळ्या काम करणाऱ्या बायका, प्लस घर सणवार सगळं सांभाळून करणाऱ्या. वाव. त्यामुळे ते सगळं बघतच आली आहेस तू आतापर्यंत की स्ट्रॉंग राहणं काय. मला असं काही नशिबानी, म्हणजे मी नेहमी म्हणते की नशीब आहे माझं, थँक्स टू, म्हणजे थँक्यू युनिव्हर्स, असं मी दरवेळी म्हणते. आय एम सो ग्रेटफुल की मी अशा घरात जन्माला आले आणि अशा घरात गेले लग्न होऊन की जिथे सगळं इट वॉज ऑन माय प्लॅटर. काम करायचंय, तू कुठलंही काम कर, मग ॲक्टिंग असेल, या क्षेत्रात असेल किंवा दुसरं काही असेल, काम करायचंय, इंडिपेंडंट आहेस, इंडिपेंडंट व्हायचंय. अशा ह्याच्यात आले, सगळं मिळत गेलं लहानपणापासून. असं नाही की हे नाही मिळालं, जे मागितलं ते मिळत गेलं. सो एकदम चाइल्डहुड वॉज सुपर्ब, लक्झुरियस चाइल्डहुड. किंवा काय म्हणूया आपण, मध्यमवर्गीय घरातून आली आहे मी, पण सगळंच मिळालं, कशाला नाही असं नाही. आणि इकडे आल्यावर सुद्धा माझा नवऱ्याने मला इतकं प्रोत्साहन दिलं, रादर त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून मी या क्षेत्रात आहे आज. आणि त्यांनी पहिलं फोटोशूट कर तू, हे त्यांनी मला सांगितलं. मग आम्ही आमच्या एका मित्राकडे गेलो, मग तिथे म्हणजे ते फोटोशूट पहिले केलं. तेव्हा 25 वर्षापूर्वी असं होतं की फोटोशूट करायचं, बरोबर, पोर्टफोलिओ करायचा. आणि मग ते हार्ड कॉपीज डिस्ट्रीब्यूट करायला लागायच्या कुठे कुठे, ते तेव्हा, आता काही लागत नाही ते. पण ते सगळं माझ्या नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे झालं. सो आमच्या घरातले पुरुष सुद्धा
म्हणजे आय वुड लाईक टू मेन्शन हिअर की माझा नवरा काय, माझा दीर काय, माझा भाऊ काय, ते आपल्या बायकांना इतकं प्रोत्साहन देतात सगळं काम करायला की तुम्ही काही करा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आणि दिस इज व्हेरी एनकरेजिंग. आणि मी खूप लकी आहे की मी अशा घरात आहे जिथे माझी आई खंबीर आहे. तिने माझ्या भावाला शिकवण दिली आहे म्हणून तो त्याच्या बायकोला प्रोत्साहन देतोय. माझ्या सासूबाई आहेत त्या दोन्ही मुलांना त्या सांगतायत की तुम्ही तुमच्या बायकांशी असंच वागलं पाहिजे. सो असं आहे. पण इतक्या वर्षात तुला कधी असं वाटलं की तू आता एक एक स्त्री म्हणून खूप स्ट्रॉंग झालीस? एक कुठली मुवमेंट होती तुझ्यासाठी की आता बाबा? आता कमिंग टू दॅट पॉइंट की इंडिपेंडेंट वुमनची व्याख्या काय, तर माझी एक काय म्हणूया आपण ह्याची आयडियल व्याख्या अशी आहे की एक स्त्रीला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येणं, तिला हवं ते करणं. आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत जिथे अजून आपल्याकडे मर्यादा आहेत बायकांवर खूप. सो म्हणजे मी ते नाही रिलेट करू शकत कारण मी अशा बघितलं नाहीये मी ते. पण बऱ्याच मर्यादा त्या कुठली स्त्रीला मर्यादा नाही राहता कामा. ती एक काय म्हणूया आपण ती एक वेगळी एंटिटी आहे. ती एक टोटली इंडिव्हिज्युअल वेगळी आहे ती. त्यामुळे तिच्यावर तुम्ही कोण लादणार ना. तिचे आई वडील काही लादू शकतात ना तिचा नवरा तर नाहीच. नवरा कम्स व्हेरी म्हणजे लास्ट आहे नवरा. त्याचा काही संबंध नाहीये. तू दुसरा माणूस आहेस. म्हणजे मी त्या बाबतीत खूप फिअर्सली फेमिनिस्ट आहे की नवरा बिवऱ्यानी बोलायचंच नाही. मी आहे, खंबीर आहे. मी माझे निर्णय घेणार. आणि मी म्हणजे ऑफकोर्स नवरा जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा पॉइंट येतो यायला पाहिजे. पण माझ्या निर्णयात हस्तक्षेप तू करू नकोस. मी माझे निर्णय घेणार. मी अशी त्याला आपण इंडिपेंडेंट आणि फिअर्स वुमन म्हणतो. तुला आधीपासूनच ऍक्ट्रेस व्हायचं होतं का स्वप्न काही वेगळी होती? ऍक्टिंग वॉज माय पॅशन फ्रॉम डे वन. हां म्हणजे काय म्हणूया तेव्हा हॉबी, मग आवडे, मग प्रोत्साहन मिळत गेलं, मग बक्षिसं मिळत जातात, मग आपलं कौतुक व्हायला लागतं लहानपणापासून. आणि मग तरीसुद्धा ॲक्टिंग हे प्रोफेशन करायचं नव्हतं मला. म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं कारण घरात असं वातावरण ना की शिकायचं, डॉक्टर व्हायचं, शिक्षण घ्यायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. सो ॲक्टिंग वगैरे असं काही ॲक्टर होऊया असं नव्हतं. पण दोन्ही करूया असं एक वेगळीच कल्पना होती माझ्या डोक्यात. छंद पण जोपासूया आणि उदरनिर्वाह पण बघूया असं पण करूया की म्हणजे मला ना ऍक्च्युली मी मासकॉम जेव्हा केलं मास्टर्स इन कम्युनिकेशन स्टडीज तेव्हा मला असं हे होतं की मला जॉब करायचा आहे चॅनलमध्ये. कारण तेव्हा ना हे सगळे चॅनल्स होते ते नवीन होते आणि सगळं नवीन आलं होतं. आपल्याकडे पूर्वी फक्त DD1 होतं, दूरदर्शन. आणि मग हे चॅनल झी म्हणा, स्टार प्लस म्हणा किंवा कुठले कलर्स हे नवीन आले, खूपच नवीन आले होते. आणि तेव्हा मग तिकडे जॉब ऑफर्स होत्या आणि छान. आणि तेव्हा मासकॉम स्टुडंट्स किंवा आम्हाला प्लेसमेंट्स यायच्या तिकडनं ॲड एजन्सीजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. आणि आमच्या इंटर्नशिपचा भाग म्हणून मी ऑलमोस्ट लिंटासपासून बऱ्याच एजन्सीजमध्ये व्हिजिट केलेली आहे. लिंटास, उल्का, कुठला अजून बरीच नावं होती तेव्हा. इट्स बीन लॉंग टाईम नाव. तर आणि प्लस चॅनल नावाचं प्रोडक्शन हाऊस होतं, स्टार प्लस, झी TV अशा ठिकाणी जाऊन इंटर्नशिप्स केल्या होत्या. आम्ही एक मीडिया मेलॉन्ज नावाचं गेट टुगेदर काइंड ऑफ केलं होतं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे ॲक्च्युली खूप सगळे म्हणजे जरीना मेहता, रॉनी स्क्रूवाला अशांना आम्ही बोलवलं होतं तेव्हा स्पीकर्स म्हणून. आणि ऑफकोर्स टू गाईड द स्टुडंट्स ऑफ मास कम्युनिकेशन. आणि त्यावेळेला म्हणून आम्ही सगळ्यांना बोलवायला, भेटायला असे गेलो होतो. तिथे जाऊन ते ऑफिस कल्चर पाहिलं होतं. सो ते एक स्वप्न होतं की आपल्याला प्लेसमेंट मिळावी किंवा आपण इथे जाऊन जॉब करावा. ओके. आणि माझ्याकडे होतं, मला डिस्कव्हरीकडून लेटर आलं होतं जॉबसाठी. बरेच वर्ष मी ते जपून ठेवलं होतं. म्हणजे पासआउट झाल्या माझ्याकडे लेटर आलं होतं प्रॉपर, छान पगार बिगार मुंबईमध्ये. आणि ते मी ठेवलं होतं. आणि त्याच वेळेला मला UTVची सिरियल होती शहनाई, हिंदी सिरियल, ज्याच्यात मी लीड केलं होतं संजीव सेठ बरोबर. तर ती आली ऑफर. तर दोन्ही कसं काय करणार. तरी मला खूप हे होतं की आपण शूटिंग करू, नोकरी करू वगैरे, उगाचच काहीतरी फॅन्टॅस्टिक आयडियाज होत्या. तर पण ते शक्य नव्हतं.
मग त्यांना नाही म्हणावं लागलं होतं. मग मी ॲक्टिंग केलं आणि मी म्हणलं तसं माझ्या नवऱ्याने बऱ्यापैकी प्रोत्साहन दिलं. माझा फर्स्ट पोर्टफोलिओ अमलेंदू चौधरीने केला होता, जो अप्रतिम झाला होता. म्हणजे एकतर ते वय असतं करेक्ट. लहान आणि सुंदर फोटो काढले होते त्यांनी, सुंदर. आणि ते बघून मला भरपूर काम मिळालं, भरपूर. त्या म्हणजे फोटोशूट नंतर. ओके. मेन लीडच मिळालं ना. बरोबर. व्हॉट एल्स यू वॉन्ट. म्हणजे आफ्टर डुईंग माय पोस्ट ग्रॅज्युएशन ते पुण्यातनंच केलं. पुण्यातनं केलं. सो मी म्हणलं तसं आम्ही म्हणजे घरी छान वातावरण होतं, एकदम अकॅडमिकली इन्क्लाइंड, खूप अभ्यास तर केलाच पाहिजे वगैरे असं. आणि त्यामुळे आम्ही शाळा, अभ्यास, परीक्षा, आणि मी खूप चांगली होते अभ्यासात. हुशार होतीस. हो. म्हणजे अभ्यासच करायचा आहे, सो आपल्याला काही चॉईस नव्हता. ओके. आणि मराठी हिंदीमध्ये चांगली होते आणि मराठी हिंदीच्या बऱ्याच परीक्षा असायच्या त्या काळात, त्याही दिल्या होत्या. आम्ही पहिली बिली आले होते. आणि 10वी पर्यंत व्यवस्थित शिक्षण. आणि नंतर मात्र मी आईबाबांना सांगितलं होतं मी सायन्स घेणार नाही, मला आवडत नाही सायन्स. ते म्हणले होते 11वी 12वी तरी घे, डॉक्टरचं बघू, पण 11वी 12वी तरी घे. नाही, मला सायन्सच नाही घ्यायचं, मला आवडतच नाही. मग तेव्हापासून आर्ट्स घेतलं आणि आर्ट्सच्या विषयांविषयी मला प्रचंड आवड होती, प्रचंड. म्हणजे मला अजूनही, म्हणजे मला चॉईस दिला ना, मी अजून हिस्ट्री घेऊन पुढे काहीतरी करीन. माझं हिस्ट्री मेजर केलं आहे मी, किंवा जॉग्रफी घेऊन अजून शिकीन, पॉलिटिकल जॉग्रफी घेऊन अजून शिकीन. मला इतकी आर्ट्सच्या विषयांबद्दल आवड होती आणि आहे. मग ते विषय म्हणजे जर्मन घेऊन पण BA केलं आणि हिस्ट्री घेऊन पण BA केलं, दोन्ही केलं मी. आणि मग तेव्हा जर्मन डिपार्टमेंटला आमच्या पुण्यात काही छोटे छोटे नाटकातले स्किट्स आणि असं जर्मनमध्ये होते. मॅक्स मुलरमध्ये पण ते स्किट्स केले होते आम्ही. सो मॅक्स मुलर भवनमधनं पण जर्मन भाषेचे कोर्सेस केले होते. तो हे सगळं अकॅडमिकली चालता नाटक पण चालू होतं. आणि मी फर्ग्युसनमध्ये होते आणि फर्ग्युसनमध्ये खूपच सगळं वातावरण काय म्हणूया आपण पोषक होतं. ओके. आणि तिथे पुरुषोत्तम करंडकच्या सगळे पुण्यातला जो फेमस पुरुषोत्तम करंडक आहे, आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा जी मोठ्या प्रमाणावर होते, त्याच्यात आम्ही सगळा आमचा ग्रुप होता. आणि सोनाली कुलकर्णी सिनियर आणि तिने आमच्या म्हणजे काइंड ऑफ, आता आजच्या भाषेत आपण ऑडिशन्स म्हणू शकतो, मग आमचं सिलेक्शन केलं होतं. तिच्या ग्रुपमध्येच आम्ही होतो. मग सलग 3 वर्ष आम्हाला करंडक. मग ती पास आऊट झाल्यानंतर मला अभिनयाची बक्षिसं सलग 2 वर्ष अभिनयाची बक्षिसं मिळाली. सो हे सगळं इतकं पोषक वातावरण होतं, प्रोत्साहित करणारं वातावरण होतं. आणि मग अमॅच्युअर थिएटर, अमॅच्युअर ग्रुप्समधून आपण नाटक तसं केलं. पण शिक्षण चालू होतं. म्हणजे मला आठवत आहे, मी जर्मनचे माझे क्लासेस होते आणि तेव्हाच दुबेजींचं शिबिर होतं पुण्यात, सत्यदेव दुबेंचं. आणि मी गेले होते, पण मग ते टायमिंग क्लॅश होत होतं, शिबिर आणि क्लासेस. सो मला काही वाटलं नव्हतं तेव्हा. म्हणलं नाही क्लास करायचा बाबा आपल्याला, तर अभ्यास शिबिर नाही करायचं क्लासेस करूया आपण. तर ती माझी अपॉर्च्युनिटी जरा मिस झाली होती. म्हणजे मी ते केलं असतं शिबिर तर कदाचित आज काही वेगळं असतं. पण आता तू जे काम करतेस त्याचं क्रेडिट रंगभूमीला किती आहे? तू म्हणालीस की कॉलेजमध्ये असताना तू एकांकिका स्पर्धा, हौशी रंगभूमी सगळं केलंय, तर आता त्याचं क्रेडिट रंगभूमीला किती? सगळं क्रेडिट रंगभूमीला आहे. आणि सगळं क्रेडिट रंगभूमीला आहे. आणि सगळं क्रेडिट आमच्या ग्रुपला आहे, ज्यातून आम्ही सगळं शिकत गेलीस. ओके. म्हणजे मी संदेश कुलकर्णी बरोबर एक पहिलं आमचं छोटंसं नाटक केलं होतं. तेव्हा उपेंद्र लिमयेचं पण एक शिबिर केलं होतं तेव्हा पूर्वी. आणि ते सगळं मला आठवत आहे. आणि अशा शिबिरातून, अशा आपल्या ह्याच्यातून आपण शिकत जातो. बरोबर. सो ऑब्व्हियसली सगळ्याला क्रेडिट जातच आणि मी देतेच नेहमी. म्हणजे ते शिक्षण आणि ते आपल्या डोक्यावर, म्हणजे तेव्हा जे झालेलं असतं आपले काय ते जे संस्कार असतात ते विसरत नाही आपण. कुठेतरी सबकॉन्शियसली ते आपल्याला शिकवतच राहतात. आणि रंगभूमी बऱ्याच गोष्टी शिकवते ना, वेळेची शिस्त म्हणा किंवा वागण्या बोलण्याची शिस्त. आवाज शेवटच्या रांगेत गेला पाहिजे इथपर्यंत सगळं घडतं रंगभूमीवर. फक्त एकच वाटतं मला की अजून थोडं प्रोफेशनल कमर्शियल थिएटर करायला मिळायला हवं होतं. आणि थोडं थिएटर अजून किंवा मग अजून थोडे ना व्हॉइस रिलेटेड एक्सरसाइजेस केलेत किंवा असं, हे अजून मला अजून शिकायचंय. म्हणजे तुला अप्रिसिएशन मिळालं असेल ना पण रंगभूमीवर तू जेव्हा काम करत होतीस, कोणतं लक्षात राहतं? एक पोचपावती असते ना कामाची आपल्या. आता खरं तर स्वतःचं कौतुक सगळ्या तोंडून करू नये,
पण पहिल्या कामापासून ते आजपर्यंत मला खूपच सगळं ॲप्रिसिएशन मिळालेलं आहे. थँक्यू. आणि म्हणजे मोठमोठ्या दिग्गजांकडून, आणि नुसतं तेव्हा ना असं खोटं खोटं किंवा सोशल मीडियापुरतं असं नव्हतंच ना, सोशल मीडियाच नव्हतं, मोबाईलही नव्हते. सो ते खरंच होतं, जे जेन्युइन आणि खरं होतं आणि जे खरं कौतुक आणि खरा फीडबॅक होता तोच मिळत गेला. सो थँक्स टू ऑल माय सिनियर्स आणि जे परीक्षक होते त्यावेळचे, त्यांनी येऊन मला खरं खरंच सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाने प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येकाने कौतुकच केलंय. आणि काय ह्यातनं अजून काय कर हे, आणि प्रत्येक स्वतः कसं शिकतो ह्याचा भाग असतो तो. पुण्यामध्ये हे सगळं झालं, शिक्षण किंवा नाटकाचे संस्कार. त्यानंतर मुंबईमध्ये येऊन आपली एक ओळख निर्माण करणं हे सोपं नाहीये, खूप कठीण आहे. आत्ता तर जास्त कॉम्पिटिशन आहे, मे बी आधी जरा इझियर असतील दिवस. तुझी जर्नी सांग मला, पुणे ते मुंबई आणि इकडे येऊन पहिलं काम मिळवण्यापर्यंतची ती गोष्ट नेमकी काय? किती पेशन्स ठेवले होतेस, का क्विक झालं सगळं? क्विक झालं. क्विक झालं, ओके. म्हणजे कशाला खोटं बोलायचं, काहीच आय डिडंट स्ट्रगल हा अतिशय चुकीचा शब्द आहे असं मी मानते, कारण स्ट्रगल हा खूप मोठा शब्द आहे. तो प्रत्येकाला करायला लागूही नये, आणि ज्यांना करायला लागतो त्यांना हॅट्स ऑफ, म्हणजे तो वेगळा भाग असतो. सो मला काही स्ट्रगल, आपण कसं शिक्षण झाल्यानंतर तुमच्या प्लेसमेंट्स होतात, त्याप्रमाणे नंतर तुम्हाला नोकरी मिळते. सो ग्रॅज्युअली जे व्हायचं ते झालं. ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर त्याचा जो भाग होता इंटर्नशिप म्हणा काही म्हणा ते झालं, नोकरी झाली. त्याच्यानंतर म्हणजे मी बऱ्याच लोकांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं, मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये, हिंदीमध्ये नाही, मराठीमध्ये एडी म्हणून काम केलं रंगा गोडबोले बरोबर. आणि मग मी प्लस चॅनलमध्ये नोकरी करत होते, UTV मध्ये नोकरी करत होते पासआउट झाल्यावर. आणि नंतर मग मी म्हणलं तसं की हे पोर्टफोलिओ आणि सगळं केलं, आणि मग मी फोटो दिल्यावर मला लगेच कॉल आला आणि लगेच माझं झालं. सो त्यात काही म्हणजे खूप वेळ थांबलीये असं नाही, अरे बापरे आता काय, असं काय कसं, असं काहीच झालं नाही. पण तू पटकन रुळलीस इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीपासून का? जरा नाही, पहिल्यांदा चाचपडत असतो ना. मुंबईत आल्यावर ना गंमत म्हणजे माझी मावशी राहायची इकडे लोखंडवालामध्ये, तर इंटर्नशिपला मी आले होते, तर मावशीकडेच राहणार ना ऑब्व्हियसली, आणि माझं लग्न ठरलं होतं. ओके. तर नवरा माझा पुण्यात इंटर्नशिप करत होता, तो MBA झाला होता आणि तो पुण्यात इंटर्नशिप करत, आणि मी मुंबईत आले होते, कारण मास्टर्स केल्यावर मुंबईतच सगळं ते वातावरण होतं आणि सगळा जो जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज मुंबईत होत्या. सो आले 2 महिन्याचं, आणि मला ना लोखंडवाला टू साकीनाका जायला लागायचं बसनी, कारण ऑब्व्हियसली यंग आणि बस, आणि छान सोपं होतं तेव्हा. आत्ताच्या मनाने आता खूप ट्रॅफिक आहे, सोपं होतं. म्हणजे लोखंडवालातून अंधेरी स्टेशन हार्डली 10 मिनिटात वगैरे पोहोचायचो. आणि तरी सुद्धा पुणे मुंबई कंपॅरिझन इतकं झालं मला ते, की तो ट्रॅफिक आणि ते किचकिच आणि उकाडा आणि घाम येतोय. आणि मी एकदा, तेव्हा फोन वगैरे नव्हतं, मी पब्लिक बूथवर बोलत होते फोनवर माझ्या नवऱ्याशी होणाऱ्या, की मला परत यायचंय, मी रडत होते, मला मुंबईत नाही राहायचं, मी परत येते, मला अजिबात आवडलेलं नाहीये, आणि बस झालं, हे इंटर्नशिप संपल्यावर येते मी. त्यामुळे मी असं ठरवतं की मी काय मुंबईत येणार नाही परत. पण डेस्टिनी हॅड अदर प्लॅन्स. मग आम्ही म्हणजे मग लग्न झालं, आणि लग्नानंतर मग हे सगळं झालंच. मी म्हणलं ना, डिस्कव्हरीचं लेटर होतं हातात. सो जॉब नाही तर ऍक्टिंग, कशासाठी मुंबईला यावंच लागणार. इनिशियल डेज जरा डिफिकल्ट होते इथे रुळायचे इंडस्ट्रीमध्ये, कारण बऱ्याच गोष्टी माहिती नसतात ना इथल्या. कॅमेरा म्हणा, टेक्निकल गोष्टी म्हणा, लोक म्हणा, आजूबाजूची. थोडं असं ना बारीक बारीक काम केलं होतं मी. ओके. छोटीशी सिरियलच कर, पुण्यात असं हौशी लेवलला करतात ना, ते केलं होतं. पण कॅमेराचं माहीत नव्हतं, खरंच माहीत नव्हतं. पण एडीच होते ना मी, जवळजवळ 2-3 वर्ष मी असिस्टंट डिरेक्टर होते. सो आय न्यू एव्हरीथिंग बिहाइंड द कॅमेरा, अगदीच सगळं. म्हणजे ते टेक्निकल, तो सगळा भाग वेगळा होता, आजचं सगळं टेक्निक वेगळं आहे, पण बाकी सेमच राहतं. सो मला ते माहीत होतं. कॉन्फिडन्सचा काही हे नव्हता, म्हणजे तसं की दबली बाबा मुंबईच्या ह्यालाच घाबरली नाहीस. पण बिलकुल नाही, मुंबईत येणं जाणं लहानपणापासून होतं. अंदाजे किती वर्ष झाली असतील तुला इंडस्ट्रीत? 25 वर्ष पूर्ण झाली.
जास्त झाली. जास्त झाली 25 हो पेक्षा. जास्त झाली. मध्ये ब्रेक्स आले ऑफकोर्स, Yeah, मॅटर्निटी ब्रेक maternity, येतो मुलांसाठी काय Yeah. असं. सो मुलगी लहान होती तेव्हा थोडा हम्म. किंवा तिला सांभाळ, तो ते नॅचरल ब्रेक्स असतात असं मला वाटतं. आणि ते ब्रेक आले, पण इट्स बीन मोर दॅन 25 इयर्स. तुझ्याशी बोलता बोलता कळलं मला. हो तू उल्लेखही केलास मगाशी ताई की तू बोलत होतीस नवऱ्याशी फोनवर आणि नवऱ्याने प्रोत्साहन दिलं फोटोशूटला. अनेकदा असं होतं ना की पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ हाताळताना तारांबळ उडू शकते. इकडे लक्ष द्यायचं का इकडे लक्ष द्यायचं, मला सांग. ह्या दोन्ही गोष्टी तू कशा तेव्हापासून आत्तापर्यंत बॅलन्स करत आलीस? नो डाऊट तुला सपोर्ट होता घरातनं, तरी सुद्धा एक असं असतं ना की प्रश्न मुलींना जास्त विचारला जातो की अरे लग्नानंतर पण करणार का ऍक्टिंग, किंवा आपल्याला पण सेल्फ डाऊट असतो की आता लग्न झालंय, काम आपल्याला विचारलं जाईल की नाही. हे सगळे इफ अँड बट्स कधी होते डोक्यात तुझ्या तेव्हाही? माझं थोडं उलटं झालं. मी लग्नानंतरच ऍक्टिंग करायला लागले. हा, कारण लग्न थोडं लवकर केलं आम्ही. अच्छा. ठरवलं होतं मग करून टाका असं तो काळ होता ना. हा. सो आता थांबू नका, हा. करून टाका. सो आम्ही लवकर लग्न केलं कम्पॅरेटिव्हली. आणि त्याच्या आधी असं होतं की नाही नाही नाही, अभ्यास शिक्षण हॉबी म्हणून ठीक आहे ऍक्टिंग, पण सो लग्नानंतर हे सगळं झाल्यावर काम लग्नानंतर केलं. जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत काही तारांबळ वगैरे नसते. नसते. हा. कारण तोपर्यंत Routine केअरफ्री job, असतं, yeah. नवराही केअरफ्री असतो, तुम्हीही केअरफ्री Yeah. असता, घर आपलं आहे ओके. पण स्वयंपाक केला नाही केला असं काही एवढं काही हे नसतं. जेव्हा ऍक्च्युली मूल होतं आणि सगळं ते सुरू होते, तारांबळच खरी ती, खरंच तारांबळ असते, तारेवरची कसरत असते कोणालाही जगात. हो हो. कोणालाही म्हणजे अमेरिकेत माझा भाऊ आहे, त्याची बायको आहे, त्यांनाही कसरत असते. अजून कुठे दुसऱ्या देशात कोणी आहे त्या बाईला कसरत करावीच लागते. कारण शेवटी लहान बाळाला आई लागते. सो ती आईची जास्त कसरत होते आणि हे नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे, राईट. त्यात काही विशेष हे नाहीये. म्हणजे तेव्हा होतं पण ना की कसरत करावी Yes, लागते, पण ते- प्रत्येकाला लागते, कोणालाच ती चुकलेली नाहीये. नाहीये. मलाही लागली, अजूनही माझी तारांबळ खूप होते. अजून पण हो, माझ्या घरचे जास्तच सपोर्ट करतात, मला खूप सपोर्ट करतात. पण मीच जरा चिकित्सक असल्यामुळे किंवा आपण काय म्हणूया, चिकित्सकच हाच योग्य शब्द आहे, असल्यामुळे माझी अजूनही तारांबळ होते. पण ऍक्च्युली ना गरोदरपणानं म्हणजे डिलिव्हरी नंतर सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे वाढलेल्या वजनाची. आणि ना एक सेल्फ डाऊट येतो की आता आपल्याला परत कोणी कामासाठी विचारेल का किंवा ऑफर्स येतील का. कारण ना तो ब्रेक आपण घेताना छोटा ब्रेक घेतो पण तो कधी मोठा होतो कळत नाही. तुला कधी हे असं फेस करावं लागलंस? मी पण बाकीच्यांसारखीच आहे, Yeah. काही एक्सेप्शन नाहीये. वजन वाढतंच, ते पण नॅचरल आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे काय झालं माहितीये, मला असं वाटत होतं की मी नॉर्मल आहे, मी तशीच दिसतेय जशी आधी होते. आणि काहीतरी पहिला प्रोजेक्ट होता माझा आफ्टर Delivery. डिलिव्हरी, आणि माझी मुलगी मे बी 1-2 वर्षाची किंवा 1च वर्ष. आणि मला माझ्या जवळच्या एका नातेवाईकांनी सांगितलं, अगं खूपच फरक पडलाय हा तुझ्यात, चांगलीच मोठी दिसतेयस. तेव्हा मला असं झालं होतं, ऐक, ऑब्विसली कुठल्याही मुलीला ते असं होईल की दिसतोय तो आपण नॉर्मल, की काय यांना फरक वाटतोय. सो ते थोडंसं हे वाटतं आपल्याला की अरे यार. तुझा वाटू किती होता शकतं. मेटर्निटी ब्रेक? 2 वर्ष? नाही, माझा बराच गेला. कारण काय माहिती, आता हे ना थोडासा नशिबाचा भाग असतो की आम्ही खरं तर तेव्हा गोरेगावमध्ये राहत होतो, थोड्या काळासाठी गोरेगाव, म्हणजे ते सगळं जवळचा भाग होता ना, म्हणजे शूटिंग. बरोबर. आणि तेव्हा मला काहीही काम मिळालं नाही. अच्छा. कसं मिळालं नाही मला माहित नाही. आणि म्हणजे बाळ लहान होतं, त्यांना सांभाळायला सगळं होतं, काही तो प्रॉब्लेम नव्हता, पण मला काम नाही मिळालं. आणि ॲज सून ॲज आम्ही तिकडनं इथे शिफ्ट झालो, शाळेसाठी म्हणा किंवा असं दुसऱ्या घरी, आणि दुसऱ्या दिवशीपासून काम मिळालं. म्हणजे मला आठवत आहे, मला मोठी रसनाची ॲड मिळाली होती आणि माझं होर्डिंग लागलं होतं माहीमच्या चौकात, मोठ्या कॉजवेला, माझ्या घराच्या जवळ लागलं होतं. आणि अशी मोठमोठी होर्डिंग्स ह्याची रसनाची लागली. आणि मी नंतर विचार केला, आपण आत्ता शिफ्ट झालो आणि आपल्याला काम मिळालं, आणि मग गेले 2-3 वर्ष काम का नाही मिळालं. तर त्याचं कारण ते जेव्हा घडायचं तेव्हा ते घडतं. हां, म्हणजे या ना थोड्याशा योगायोगाच्या, त्या पण गोष्टी नशिबाच्या आहेत, सगळ्या हां. गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही किती बारीक व्हा, जाड व्हा, तुम्ही खूप हे करा, काय ते घडायचं तेव्हा त्या गोष्टी घडतात आणि किस्मत कनेक्शन होत आहे. पण ताई तुझ्या मते या इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्याचा स्ट्रगल जास्त आहे
का काम टिकवण्याचा आणि सातत्यानं काम करण्याचा स्ट्रगल जास्त आहे? एवढ्या 25, 26, 27 वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. या मी सुरू केलं तेव्हा डेली सोपच नव्हता, वीकलीज होते. करेक्ट. डेली सोप Episodic जस्ट सुरुवात, types. हा या, एपिसोड जस्ट सुरू झालं तर हम्म. एवढी घाई आणि एवढं हे सगळं काही नव्हतं. सो आता प्रत्येक पिढीला असं वाटत राहतं की आमच्या वेळी बरं होतं आमच्या. सो ते म्हणणार नाही मी ते क्लिशे वाक्य, हा. पण काम टिकवणं जास्त महत्वाचं आहे. सातत्यानं मिळत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. एक वेळ काम मिळेल पण तुम्हाला ते टिकवताच आलं नाही तर, किंवा काही कारणाने काय नाही करायला सोडावं लागलं काय वॉट एव्हर, तर डेफिनेटली काम टिकवणं जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मेहनत आहेच. पण कामात मेहनत काम सगळ्याला मिळतं ना, आहे. यावर बिलीव्ह करतेस तू? तुमचं कामात कामच काम तुम्हाला मिळतं. मला ना नेहमी आनंददादाची आठवण येते, आनंद अभ्यंकर, नेहमी. कारण आनंददादा आणि मी ना बऱ्यापैकी एकत्र काम केलंय आणि तो ना नेहमी सांगायचा की काम करत राहा, कुठलंही असेल. तो तर तेव्हा ना एका वेळेला 2-2, 3-3, 4-4 सिरियल करायचा. तेव्हा ते जमायचं, बरोबर. चालायचं आणि अलाउड पण असायचं. हल्ली कसं Channel चॅनल to channel इंटरफिअरन्स असं या. वगैरे काही नव्हतं तेव्हा, ते चालायचं. आणि तो असं ना इथे 2 पर्यंत आहे, तिथे मग 4 पर्यंत आहे, असं भरपूर काम करायचा. आणि तो मग का करतोस एवढं काम, तू दमत नाहीस का किंवा काय वाटत. तो सांगायचा नाही करत राहा, तुम्ही दिसत राहिलात तर तुम्हाला काम मिळेल. करेक्ट. आणि हे सतत मला आठवत राहतं. पण आताची गोष्ट वेगळी आहे. आता ते चॅनलला चालत नाही, आता ते कॉम्पिटिशन आहे. मग ते तुम्हाला, त्यांना वाटतं तुम्ही इकडे बिझी आहात, यांना वाटतं तुम्ही तिथे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. सो लेट्स नॉट गो इन टू दॅट. पण मला नेहमी तेव्हा असं करायचा तो, आणि खूप ऍक्टर्स होते की असं करायचे की 2-2 इथे 4 तास दिले, तिथे 4. तू तू ही फेस मी पण केलंयस मी कधी? पण केलं. आणि मला ना आय यूज टू गेट अ हाय की वाव, मी आता कधी होतं सिरियल हे एका सगळं? वेळेला करते. मी ये रिश्ता क्या कहलाता है करत होते, हा. त्याच वेळेला मी अंतरपाट नावाची सिरियल करत होते, त्याच वेळेला मी शुभंकर होती नावाची सिरियल अरे करत वा. होते. आणि एक थोड्या काळासाठी तिन्ही क्लॅश झालं होतं. अच्छा. आणि मला ना सॉलिड भारी वाटलं, वाव. पण सगळीकडे ते ना दिसतोय आपण. जमायला खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. तेव्हा होऊन जातं ते, तुम्ही यंग असता किंवा मे बी ना जोपर्यंत मे बी तुम्हाला मुलं नसतात तोपर्यंत ते होऊनच जातं, काहीच नसतं. पण नंतर पुढे माहिती. आणि या सगळ्या फेजमध्ये म्हणजे मालिका, नाटक, मला सांग, या सगळ्या फेजमध्ये अनेक कलाकार तुला भेटले. तू आनंददादाचं एक उदाहरण दिलं. कोणकोणते कलाकार तुला भेटले आतापर्यंत जर्नी त्या 25 वर्षात, ज्यांच्याकडनं काही ना काही गोष्ट तू स्वतःकडे ठेवलीस किंवा शिकलीयस, ती उपयोगाला पडतीये तुला या जर्नीमध्ये? तर ते कोण कलाकार आणि तुझे अनुभव सांगशील मला? खूप कलाकार. मी मुळात अशाच ह्यांनी आले होते. आय डोंट नो, म्हणजे मी काही ठरवून नव्हते आले, पण माझं आपोआप असं झालं की मी इथे सगळ्यांकडनं शिकायला आली. म्हणजे काही फार मोठेपणा नाही आहे त्याच्यामध्ये. आपोआपच मला एक तर म्हणजे ना आपण खूप काय म्हणूया, आपण आत्ता रॉ आहोत. आपण लहान आहोत सगळ्यांपुढे, आपल्यापुढे सगळे हे मोठे आणि श्रेष्ठ आहेत आणि ह्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. असं सतत आपण अशा ह्यांनी आपण गेलं ना की मग आपल्याला त्रास नाही होत. करेक्ट. बरोबर आहे. आपण यांनी गेलो ना कुठे काम करायला, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या फील्डमध्ये, की नाही बाबा हे सगळे आपले सिनियर आहेत जे असतात ते, आणि ते आपण 2 पायऱ्या खाली राहूया आणि त्यांच्याकडनं शिकूया. यांनी गेलं की खूप इझी पडतात गोष्टी. आणि मी दरवेळेला तेच डोक्यात ठेवून गेली की बाबा कोण आहे आज आपल्याबरोबर. आणि मला खूप आत्ता सांगावंसं वाटतंय की खूप नशीब आहे माझं की मला खूप दिग्गजांबरोबर काम करायला मिळालं. एक्झॅक्टली. फ्रॉम डे वन मला सगळ्या श्रेष्ठ ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करायला मिळालं आणि त्यांच्याबरोबर माझे अतिशय छान मैत्रीपूर्ण संबंध आहेत आज म्हणजे काही जण माझे मित्रमैत्रिणी आहेत, काही जण आम्ही म्हणजे काय म्हणू एकत्र करिअर सुरू केलेलं आहोत, काही जण खूप सिनियर आहेत, जेन्युइनली खूप वयाने आणि सगळ्यांनी सिनियर आहेत. पण काम पण करायला मिळालं, त्यांच्याशी माझे खूप छान मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण कोणाबरोबरचे अनुभव शेअर करशील? एकतर आता आपण थोडं मागे पहिल्यापासून आपण अगदी गेलो ना, तर आमच्या शहनाई नावाच्या सिरियलमध्येच सगळे म्हणजे अगदी हे संजीव सेठ वगैरे ना खूप मुरलेले होते लोक. ते तेव्हाचे अगदी टीव्हीवर काम करणारे काय म्हणूया स्टार्स होते. कॅम्पस वगैरे केलं होतं झीवर. आणि सरिता जोशीजींबरोबर मी पहिली माझी सिरियल त्यांच्याबरोबर. आणि त्याच्यात उत्कर्षा होती.
माझे सीन्स असायचे उत्कर्षाबरोबर. नंतर रीटा भादुरीजींबरोबर काम केलं आहे. आणि ह्या सगळ्यांबरोबर मी म्हणजे ना ऑब्झर्व करत 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 आली आहे. आणि ते इतके फ्रेंडली होते माझ्याबरोबर आणि मला इतकं छान कुठेही ना असं मला आत्तापर्यंत टचवूड अगेन आय एम ग्रेटफुल की कुठेही असं वागवलं नाही की अरे ये तो क्या लाई हुई लडकी आहे, क्या है इसका, असं कधीही नाही. इक्वल वागवलं गेलंय, छान वागवलं गेलंय. नशिबाने म्हणलं ना, मी मेन लीड करत होते त्यामुळे तो एक वेगळा एक हे असतो. आणि म्हणलं ना सरिता जोशी आहेत. नंतर दुसऱ्या शोमध्ये माझ्याबरोबर तुषार होता. आणि तुषार दळवी, तुषार दळवी आणि मी 2-4 सिरियल्स केलेत. म्हणजे तो ऑपोजिट होता. माझ्या पेशवाईमध्ये पण तो बाजीराव होता, मी काशीबाई होते. सो ही लोक खूप मोठी होती आणि मस्त काम करायला मिळालं आणि छान ते दिवस खूप छान होते. तर युजली असं असतं ना, मराठी ते हिंदी जंप असते, पण तू सुरुवातच हिंदीपासून केलीस. हो, है ना? मग ती मराठीकडे कशी वळलीस त्यानंतर? का होतं की हिंदी बरोबर आपण मराठीमध्ये जी आपली भाषा आहे त्यातही एक्सप्लोअर केलं पाहिजे? मी म्हटलं तसं आमच्या कॉलेजमध्ये आम्ही जो एक सेमिनार भरवला होता त्याच्यासाठी आम्ही सगळ्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये गेलो होतो. आणि तिथल्या आता म्हटलं तसं जरीना मेहताला भेटले होते मी, रॉनी स्क्रूवाला भेटले नाहीत, पण देन देवेन खोटे बरोबर मी काम केलं होतं जे UTVचे बॉस होते. ओके. आणि लिंटासमध्ये मी गेले होते. नंतर डिस्कवरी चॅनलचे हेड होते जेव्हा किरण कर्णिक, ही वॉज द CEO ऑफ डिस्कवरी चॅनल इंडिया, त्यांना भेटलो होतो. आणि यांचा सेमिनार आणि हे स्पीकर्स होते आमच्या सेमिनारचे. सो या सगळ्या गोष्टींनी एवढा फायदा झाला ना की मी कुठल्याही प्रोडक्शन हाऊसमध्ये गेले की ते मला ओळखत होते, पण त्यांना माहीत नव्हतं की मी ॲक्टिंगसाठी आली आहे यावेळी. सो मला फोटोज डिस्ट्रीब्यूट करणं आणि काम त्यात अप्रोच होणं, जे अप्रोच होणंच लोकांना अवघड असतं, जायचं कसं तिथपर्यंत, सो हे अवघड असतं. सो मला तो बऱ्यापैकी सोपं होतं ते जाणं. आणि ते फोटोज मिळाल्यावर त्यांना काय वाटलं की आय डोंट नो, मला मिळालं. पण इतक्या वर्षातलं शहनाई, स्मृती आणि बालाजीची एक मोठी सिरियल होती, त्याच्यात पण मी मेन लीड होते विनय जैन बरोबर. ही सगळी मोठमोठी ॲक्टर मंडळी होती. आणि मग जेव्हा माझी एकता कपूरची मीटिंग झाली फॉर कुसुम, मेन लीड कुसुमसाठी, आय हॅड अ 1-on-1 मीटिंग विथ एकता कपूर. आणि मग त्यांचं असं झालं की नाही, दे वॉन्टेड अ मॉडेल, द चॅनल वॉन्टेड अ मॉडेल, म्हणून ती नौशीन अली सरदारला त्यांनी कास्ट केलं. पण आणि एकता मला म्हणाली होती की आय एम व्हेरी सॉरी राधिका, वी हॅव टू कास्ट अ मॉडेल फॉर दॅट बिकॉज द चॅनल हॅज डिमांडेड, दे वॉन्ट अ मॉडेल फॉर दिस रोल, अदरवाईज वी हॅव लॉक्ड यू ॲज कुसुम. सो ही खूपच मेमोरेबल ही गोष्ट आहे खरं. आणि हे तेव्हा फोटो नव्हते की माझा आणि एकताचा फोटो आहे किंवा काहीच नव्हतं. आणि मी नंतर बालाजी बरोबर खूपच काम केलं. पण म्हणजे माझ्याकडे मी सांगायला फक्त माझ्याकडे आठवणी आहेत. आज माझ्याकडे फोटो नाही आहेत किंवा काहीच नाही. पण या खूप मेमोरेबल गोष्टी आहेत की ते नाही झालं. आणि आता हा भाग आहे, मी काय का नाही झालं हे तिने मला एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या हेडनी, एकता कपूर तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवून सांगतेय की सॉरी राधिका, वी कांट कास्ट यू बिकॉज द चॅनल वॉन्ट्स दिस इन दिस गर्ल. सो हे खूप मोठी गोष्ट आहे. खरंच मला हे मोठं वाटलं, त्यामुळे ते जे दुःख होतं की अरे यार आपल्याला नाही मिळालं, हे थोडंसं राहिलं बाजूला. मी म्हणलं तुला तसं, मला हे सारखं नमूद करावं असं वाटतंय की म्हणजे माहीत नाही लोकांना त्याचं खूप हे वाटत असेल, पण मुंबईत आल्यावर फोटो देऊन आपल्याला जसं काय आपले रेझ्युमे सबमिट करून जॉब मिळतो, तेवढं ते मला इझिली झालं होतं. आणि हिंदी केल्यानंतर डेली सोपचा पेस असतो ना, तो थोडासा मला जास्त वाटला. मे बी आय डोंट नो, ते नवीन होतं आणि रोज शूटिंग. मी ना जवळजवळ नॉनस्टॉप 35 दिवस शूटिंग केलं, म्हणजे डे नाईट करून. म्हणजे मला वेळच नसायचा. मी आजारी पडले होते तर ते मला घ्यायला आले होते घरी की नाही चलो हम लोग वहाँ आपकी आप देखभाल करेंगे पर आप शूटिंग करो. म्हणजे ते होतंच डेली सोपमध्ये, आजकाल तर कॉमनच आहे. तर ते ना नवीन होतं त्यावेळेला, मला ते झेपलं नव्हतं. आणि कुठेतरी असं ऑब्व्हियसली झी मराठी तेव्हा नवीन आलं होतं आणि मराठी चॅनल आपले नवीन आहेत, तर ते आपल्याकडे मराठी चॅनल्स जास्त बघितले जातात आणि मराठी ऑडियन्सला मराठी चॅनलच बघायला आवडतं जास्त. तर ते मराठीचा ओढा होताच ना. उलटं झालं, तू म्हणतेस तसं ते झालं थोडं उलटं त्या काळी, की मला असं मराठीकडे ओढ होती. आणि मराठीकडे मी अजूनही म्हणते की मराठीमध्ये
ते जे एक फॅमिली काय म्हणूया आपण, एक असं छान कुटुंबासारखं कौटुंबिक वातावरण, आपलेपणा, आणि हे जे ते तेव्हा तर खूपच होतं, खूपच. आता सुद्धा आहे, पण आता म्हणजे आता सगळेच बिझी झालेत आणि मी म्हणलं तसं डेली सोप आणि हे, पण अजूनही मराठीमध्ये ते वातावरण वेगळं आहे. हिंदीमध्ये पण आहे. आत्ता मी जी डेली सोप होते आमच्याकडे एक मस्त वातावरण आहे, वी आर अ फॅमिली. पण मराठीचा ओढा आपला जो असतो आणि मराठीचं जे वातावरण ते आपल्याला सारखं बोलवत राहतं बहुतेक. खरंय, आणि म्हणून आलीच तर. पण कोणतं ऑडिशन इतक्या वर्षातलं ताई जे प्रॉमिनंटली तुझ्या लक्षात आहे? कधी कधी खूप छान होतं ते ऑडिशन म्हणूनही लक्षात राहतं, किंवा कधी कधी खूपच वाईट असतं की कळलंच नसतं आपण काय करून आलोय, तसंही असतं. तर कोणतं तुझ्या लक्षात राहिलंय? पूर्वी ऑडिशन्स नाही घ्यायचे मराठीला, मराठीला तर नाहीच घ्यायचे, आणि हिंदीला हो, ऑडिशन शिवाय काही व्हायचंच नाही. आणि बऱ्याच ऑडिशन्स मी ना खूप डिझास्टर्स दिल्यात, म्हणजे काहीतरीच, म्हणजे भलत्याच. आणि हे होतं होय, आपण ते काय केलं, अशा खूप ऑडिशन्स दिल्यात. म्हणजे इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. कारण आपल्याला वेगळं सांगितलं जातं, आपण कदाचित वेगळं कन्सिव्ह करतो आणि आपण करायला जातो वेगळंच, आणि थोडा पंजाबी लहेजा आपल्याला जमत नसतो. किंवा आता ऑब्व्हियसली मराठी माणसाला ती माझं हिंदी एकदम, म्हणजे मला काही ओळखत नाही कोणी, असं म्हणत नाही की आपका ॲक्सेंट थोडा मराठी आहे, असं कोणीही म्हणत नाही, माझं व्यवस्थित आहे हिंदी. पण पंजाबी लहेजा कसा येणार मराठी माणसाला, किंवा बिहारी लहेजा, तर त्या माझ्या जाम डिझास्टर झाल्यात, ऑडिशन झालं. आणि तो कॉन्फिडन्स त्यावेळेला नव्हता, पण आता आलाय तो कॉन्फिडन्स. आता मी कदाचित बिहारी युपीवाली ऑडिशन पण अगदी अशी चुटकी देईन. हो, पण पंजाबी लहेजा तेव्हा आला नव्हता, आणि काही केलं जमतच नव्हतं. म्हणजे मला ना फार हसू येते. बऱ्याच ऑडिशन्स ना पूर्वी आपला काय लाईट ग, तो लाईट काय असतो, रिंग लाईट, आणि ते काहीच नव्हतं ना, घरातले माणसं आपले घ्यायचे ऑडिशन अशी, तसं होतं. तर माझा नवरा आणि मुलगी ना खूप हसायचे मला की कसं पंजाबी बोलतेस तू, हे म्हणजे इतकं झालं की तो लहेजा जमायला वेळ लागतो, कारण आपण मुळात मराठी असतो. अशा बरेच खूप गोष्टी केलेल्या आहेत मी. पण रिजेक्शन फेस केलंयस कधी? हा, म्हणजे ऑडिशन आवडली नाही की रिजेक्टच होणार ना तुम्ही. पण एखादं रिजेक्शन जिवारी लागतं ना आपल्या, तर असं कोणतं आहे? आत्ताच एक वेब सिरीजसाठी आलं होतं ते, आणि मला खूप इच्छा होती ते की आय शुड गेट दॅट रोल, आणि छान लुक झाला होता माझा, मी खुश होते स्वतःवर, मी केलंही होतं व्यवस्थित. पण समाऊ पर्सनॅलिटीचा फरक असतो, त्यांना काय हवं असतं आपल्याला माहीत नाही काय बऱ्याच. आणि मी जरा थोडी हे होते की अरे यार मला हवं होतं ते नाही मिळालं. पण ठीक आहे, अगेन पूर्वी असं झालंय बऱ्याचदा की का नाही मिळाला हा, मला का नाही घेतलं यार, मला का नाही, मी बसत होते या ह्याच्यामध्ये. असंभवच्या वेळेला 2-3 रोल्ससाठी असं झालं होतं. असंभव जी खूप गाजलेली मालिका होती, काय कारण मला माहीत नाही आहेत, पण तेव्हा 2-3 रोलसाठी मला बोलवण्यात आलं होतं, पण ते झालं नव्हतं. आणि आणि मग एवढं पॉप्युलर सिरियल झाल्यावर आपल्याला वाटतंच ना, शेवटी माणूस आहे की आपण. हां, आणि बरेच रोल, बरेच मेन लीड्स मला विचारले आणि मग नंतर भलत्यालाच घेतलेले. ठीक आहे. तारक मेहता इज वन ऑफ देम. तारक मेहताच्या ऑडिशनला, त्या हिच्या सोनालिकाच्याच ऑडिशनला मी गेले होते, पण त्याचं पुढे काही कळलंच नव्हतं, सो मला माहितीच नाही काय झालं. आणि हे तारक मेहता होतं हे मला खूप नंतर कळलं. ओके. सो काही गोष्टी अशाही असतात की ज्या आपल्याला फरकही पडत नाही आणि आपण विसरून जातो. आणि करंट जो मी रोल करते आत्ता, तो इतका सुपर आहे, इतका सुपर आहे की आता बाकी सगळं मागचं विसरायला होतं आपल्याला. खरंय, असं होऊन जातं, आपोआप होतं. तुझे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत, तू प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करतेस. हे कसं म्हणजे? ओरिजिनली म्हणजे ओजी राधिका वॉज व्हेरी पॉझिटिव्ह अँड व्हेरी ऑप्टिमिस्टिक, व्हेरी हॅपी गो लकी, व्हेरी केअरफ्री. म्हणजे मला असं आठवतंय, आज जर मी रिवाइंड केलं 25-30 वर्ष आणि मी विशीत गेले, आणि मग तर मला प्रचंड केअरफ्री होते, प्रचंड पॉझिटिव्ह होते, ऑप्टिमिझम म्हणजे थ्रू आउट. पण नंतर आय डोंट नो,
थोडंसं मे बी पोस्टपार्टम अफेक्टेड मी. आणि काय काय झालं कळलं नाही. असं काही कुठला एखाद्या गोष्टीने काही झालं किंवा असं काही नाही. पण हळू थोडंसं माहीत नाही, थोडंसं तुम्ही कमी होत गेला थोडासा ऑप्टिमिझम. पण आता अगेन आय एम बॅक टू Back to माय normal. ओरिजिनल. आता ऍक्च्युली तू पोस्टपार्टमचा उल्लेख केलास. आता ना सगळेजण मेंटल हेल्थ, मेंटल स्टेबिलिटी या मुद्द्यावर बोलायला लागलेत, की तुमचं मेंटल हेल्थ ॲट पीस कशी असली पाहिजे किंवा ते असणं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज दॅट इज द होल पॉईंट. मला सांग ताई, इतक्या वर्षात तू तुझ्या मेंटल हेल्थकडे किती लक्ष देतेस किंवा किती प्रायोरिटाईज करतेस त्याला, आणि ती अफेक्ट होते आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यामुळे? हो, म्हणजे माझं म्हणणं आहे प्रत्येकालाच काही ना काही असतात गोष्टी ज्याच्याबरोबर तो लढत असतो, ज्याच्यावर त्याचा स्ट्रगल असतो. घरातल्या असतात, कोणाच्या आपल्या आप्तेष्टांच्या असतात, अशा खूप गोष्टी असतात. आणि म्हणजे लहानपणापासूनच आपण आजूबाजूला बघतोय की हा माणूस मेंटली स्ट्रगल करतोय, तो करतोय. म्हणजे माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीने सुद्धा हा स्ट्रगल अनुभवलेला आहे. आणि आम्हाला सुद्धा सतत असं कसं लहान मुलांना आपले आईवडील सांगत असतात की असू दे हां, काही झालं तरी नाही फरक पडत, असू दे हां, असं नाही कराय. सो तेव्हाचे सांगण्याची पद्धत आणि तेव्हाचा त्याच्याबरोबर डील करायची पद्धत, या पद्धती वेगळ्या होत्या. पण सतत आम्हाला लहान ॲज चिल्ड्रन आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही असं करायचं, तसं करायचं, असं नाही करायचं. सो हे घरातूनच थोडंसं काय म्हणूया बाळकडून, स्पेशली माझ्या आईकडून, की काय म्हणूया नकार पचवता आला पाहिजे, फेलियर पचवता आलं पाहिजे, हे शिकवलं जातं. आणि ही शिकवण खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक घरातून कसं तुम्हाला म्हणजे कसं तुम्हाला काय तुम्हाला शिकवतात, कसे संस्कार घडवतात, ते महत्त्वाचं आहे. तिथे ते फाउंडेशनच तिथे सुरुवात त्याची तिथेच होते ना लहानपणापासून. सो आणि डेफिनेटली पुढे आल्यानंतर मग तुम्ही एकटे राहायला लागता, किंवा तुम्ही आता समजा माझ्या बाबतीत मी दुसऱ्या शहरात आले, इथे अवघडच असतं ना, नवीन शहरात सेट होणं हे अवघडच असतं. अगदी छोटीशी गोष्ट घे, पुणेकरांना इथे घाम येतो ह्या हवेशी जुळवून घ्यायलाच किती वर्ष लागतात. ही फार क्षुल्लक गोष्ट आहे, पण अवघड जातं ते. नको होतं, चिडचिड होते, एवढा घाम येतोय, कसं होतंय. आणि पुण्यात असं नसतं, थंडगार असतं पुणं. येस येस. म्हणजे अगदीच बारीकशी गोष्ट आहे ही, पण अशा गोष्टीतनं डील करून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि म्हणजे तर मेंटल हेल्थ इश्यूज येत आहेत, खूप खूप वाईट वाटतं रोज पेपर उघडल्यावर, जेव्हा 16 वर्षाचे 17 वर्षाची मुलं उडी मारून किंवा हे करून आयुष्य संपवतात. कसं डिप्रेशन असेल 16व्या वर्षी, म्हणजे नाही मला हे करता येते. म्हणजे हे नाही व्हायला पाहिजे. आपण आत्ताच आपल्या मुलांना, सो आपण सतत मुलांना, आता मी त्या फेजमध्ये की मुलांना असं शिकवत राहणे सतत की आपण महत्त्वाचे आहोत, आपले आई वडील, आपले आप्तस्वकीय महत्त्वाचे आहेत. जगात काही हो, त्यांनी काही फरक पडत नाही. मी रोज सांगताना म्हणजे अगदी माझ्या ना सगळ्या स्टाफला, म्हणजे ड्रायव्हर असो, घरातले हाऊसहेल्प असो, त्यांना सांगते, कुछ भी हो जाए, आपला जीव महत्त्वाचा आहे. तुम्ही पटरी क्रॉस करू नका. काही जण पटरी क्रॉस करून कामाला येतात, काही होत नाही. 10 मिनिटं लेट आलात तर काही होत नाही. तू फास्ट येऊ नकोस, ट्रेनमधनं सावकाश उतर, रस्ता क्रॉस करताना सावकाश कर, काहीही होत नाही. कोणाचंही काहीही होत नाही. तिकडे दुनिया इकडे काय होईल, तुझी नोकरी जाईल, काही फरक, दुसरी मिळेल. म्हणजे हे आपण सतत सांगणं मुलांना, काय कोणालाही, की तुम्ही निवांत राहा, प्लीज टेन्शन घेऊ नका कशाचंही, हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही आहोत, कोणालाही हे सांगणं की आम्ही आहोत, हे महत्त्वाचं आहे. तेवढीच आपण मदत करू शकतो, आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. स्वतःसाठी काय करतेस मेंटल हेल्थ जपण्यासाठी? प्रयत्न म्हणजे ॲक्च्युली मी योगाभ्यास जवळजवळ 8-9 वर्ष करते. आणि खूप छान एका ठिकाणी जाऊन करते, जे मला खूप आवडतं. मला सर्व योगासनं येतात, सूर्यनमस्कार आणि हे सगळं.
पण गेल्या 1.5 वर्षात शूटिंगमुळे काहीच जमलं जमत नाहीये. नाहीये. पण योगाभ्यास आणि मेडिटेशन ह्याच्यासारखं दुसरं काही नाही. म्हणजे नुसतं म्हणायला आय डू योगा अँड मेडिटेशन असं नाहीये. मी खरंच योगाभ्यास करते आणि मेडिटेशन आणि हे करायला थोडासा वेळ कमी पडतोय. पण येस, म्हणजे त्यांनी जी शांती मिळते किंवा त्यांनी जो बॅलन्स मिळतो त्याच्यासारखं दुसरं काही नाही. इतक्या वेगवेगळ्या भूमिका तू साकारल्या आहेत 25 वर्षात. मला सांग, पण ताई, एक अशी भूमिका जी अजूनपर्यंत आली नाहीये तुझ्याकडे, मे बी ती हिंदीत असेल किंवा मराठीत असेल, तर ती कोणती आहे की ती करायचीच आहे? खूप भूमिका आल्या नाहीयेत अजून. ओके. कारण थोडीशी माझी गॅप झाली हो. म्हणजे मुलीमुळे नाही, म्हणजे होतोच ना ते काही शाळा कॉलेज हे ते असं. तर ते ब्रेकनी मी काम केलं. काम खूपच करायचंय अजून, हे तर येतो कुछ भी नाहीये. आणि भूमिका खूप यायच्या आहेत. हा रोल जो आत्ता मी करते उडणे की आशामधला, इट इज अ ऑलराऊंडर रोल. म्हणजे इतक्या शेड्स आहेत या रोलला. तर हा जस्ट वन ऑफ द रोल आहे. आय लुक अप टू शेफाली शाह. तिला जे काही करायला मिळालेत रोल्स वेगवेगळे या वयात सुद्धा, म्हणजे पूर्वी एक हसरत आहे तिचं आपल्या लक्षात येते आणि नंतर जे तिने आत्ता म्हणजे केलंय, कमाल रोल्स आहेत. म्हणजे तसे मिळाले तर काय पाहिजे अजून ऍक्टरला, असं होतं ना. इतके छान छान रोल्स आहेत आणि कमाल आहे ती. मला फार आवडते ती. आणि असे रोल्स मिळायला पाहिजे. आणि म्हणजे मला ॲड्स करायला खूप आवडतं. मी खूप ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्यात, ॲड फिल्म्स केल्यात आणि त्या ज्या 30 सेकंदात आपल्याला एवढं सांगायचं असतं ना, ती मजा असते. ते मला फार आवडतं ॲड्स करायला. आणि ऑफकोर्स नाटक. हो. नाटक तर शेवटचं म्हणजे ना नाटक कधी लोकांना केलं असं होतंस वाटतं तू? मी अलिबाबा आणि 40शीतले चोर केलं, हां. जो आमचा सुपर्ब ग्रुप होता, अजूनही Yes. आहे. आणि धमाल केली. म्हणजे त्या आठवणी वेगळ्याच आहेत. कारण म्हणजे फारच वेगळ्या आहेत. त्यांनी मला एवढं काय काय दिलं ना नाटकानी. मित्र दिले, नाटकाचा अनुभव दिला आणि सगळं, की फार म्हणजे माझं गोल्डन इयर्स होते ते. थोडे प्रयोग केले आम्ही, पण मस्त. आणि नाटक मला कोणी घेत नाही, कारण त्यांना वाटतं ये तो सिरियल करती है ना, इसको क्या ये नाटक को टाइम थोडी देगी, असं होतं ते. ही कुठली करणार नाटकाला, प्रयोगाला वेळ देणार नाही. नंतर म्हणली माझं शूटिंग आहे तर, असं उगाचच. म्हणजे हे कधीपासून आहे माहितीये, सुधीर भट होते. आम्ही किती वेळा भेटलोय बालगंधर्वला पुण्यामध्ये, जेव्हा मी कॉलेजमध्ये होते. तेव्हापासनं त्यांचं असं आहे की करशील का ग एका नाटकात काम? हो नाही करत. मग तेव्हा मी नाटकाचं फार माझ्या डोक्यात नव्हतं तेव्हा. म्हणजे प्रायोगिक नाटकच खुश होते मी त्याच्यात. कमर्शियलचं काही डोक्यात नव्हतं. आणि मग इकडे आल्यावर सिरियल्सच सुरू झाल्या. तर मग असं एक उगाचच असं हे झालं की ही तर सिरियल्स करते ना, टीव्ही करते, ही थोडी नाटकाला वेळ देणार. नको आशांना घ्यायलाच नको. हे एक जे झालंय त्याच्यामुळे नाहीच होते नाटक. आणि तो माझं. स्टॅम्प असतो ना की अरे सिरियल त्या करतात, स्टॅम्पला वेळ. मी खूप प्रयत्न करतेय. रादर माझे सगळे जवळचे मित्र नाटक करतायत, हो. माझ्या मैत्रिणी नाटक करतायत. आणि असं नाहीये की त्यांना माहित नाहीये की हिला नाटक करायचंय. पण तो एक स्टॅम्प असतो की नाही, ही टीव्ही करते, ही वेळ देऊ शकणार नाही आणि एखाद्या सिरियल आली की ही आपल्याला सोडून जाईल, असं का वाटतं त्यांना. त्यांनीच त्यांच्या मनाचं ठरवलेलं असतं आणि मग ते नाही. तर नाटक करायची इच्छा आहे. नाटकच करायची इच्छा आहे. नाटक हवंय. येस. आणि ते मिळू देत. आणि मराठी म्हणजे काय मला माहित नाही, हे फक्त मराठी माणूसच जाणू शकतो की नाटक करायची इतकी तीव्र इच्छा असू शकते एखाद्या मराठी ऍक्टरला. येस. हे फक्त मराठी माणूसच समजू शकतो. अगदी. आणि तुला लवकर भेटू देत ते तुझं नाटक आणि तुझ्या सगळ्या भूमिका. तू उल्लेख केलास आत्ता अलिबाबा आणि 40शीतले चोर या नाटकाचा अनुभव दिले. मी मगाशी तुला विचारलं होतं माणसांबद्दल. सो आणखीन कोण असे तुझे मित्रमंडळी किंवा या इंडस्ट्रीमधले कलाकार आहेत ज्यांचा इन्फ्लुएन्स कमाल आहे तुझ्यावर? एकतर अगदी पहिल्यापासून सांगायचं जसं मी म्हटलं तसं सरिता जोशी होत्या. नंतर उत्कर्ष नाईक माझ्याबरोबर होती. अभिराम होता माझ्याबरोबर, अभिराम भडकमकर. आम्ही त्या शोमध्ये एकत्र होतो. ते सगळे माझ्या बरोबर होते आणि मला सतत म्हणजे माझ्या बाजूनी होते म्हणजे. आणि छान ग्रुप होता तेव्हा सुद्धा आमचा. आणि नंतर मग सुधीर काकांना मी खूप मिस करते. सुधीर जोशी. आम्ही एक खूप सुंदर मालिका केली होती, एक धागा हा असा सुखाचा.
फार छान होती झीवरची मालिका. तेव्हा पण आमचं कुटुंब झालं होतं एक, आणि सुधीर काका होते, आणि मग त्याच्यानंतर अगदी छान, म्हणजे आता त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, पण सुहिताताई म्हणजे सुहिता थत्ते माझी मैत्रीण, म्हणजे मोठ्या आहेत त्या खूप वयाने, पण शुभांगी गोखले हे नाव घ्यायलाच पाहिजे मला, कारण ना जेव्हा आम्ही ही मालिका करत होतो तेव्हा त्या वेगळ्या थोड्याशा वयाने मोठ्या आहेत त्या, आणि त्यांचे वेगळे फेज होती, माझी वेगळी फेज होती. त्यावेळेला मला त्यांचं कळायचं नाही, त्यांची घालमेल, त्यांचे सगळं काय, त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूज. आणि आज मी जेव्हा विचार करते मला बारीक बारीक गोष्टी त्यांच्या आठवतात, की हो शुभांगीताई तेव्हा असं सांगायच्या आणि असं आहे. पण आज मला त्या पटतात, कारण आता मी तेव्हा त्या ज्या वयात होत्या त्या वयात मी आत्ता आहे, आणि मला ती एक एक गोष्ट आठवते. सो मला ना नेहमी असं वाटतं की शुभांगीताई हॅज अ लॉट ऑफ इन्फ्लुएन्स ऑन मी, की नकळत तो त्या मंथन नावाच्या मालिकेच्या वेळी आम्ही एकत्र होतो, तो जो इन्फ्लुएन्स झाला तो आज पण मला नेहमी त्यांची आठवण येते. कारण त्यांनी पण हिंदी केलंय, मराठी केलंय खूप, आणि आज करतातच आहेत त्या, म्हणजे त्या आता खूप श्रेष्ठ अभिनेत्री आहेत. पण ते 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 जे जे इतक्या बारीक मी तुला सांगूच शकत नाहीत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, की त्यांच्या ना बॅगमध्ये त्यांची बास्केट असायची, त्यांच्या बास्केटमध्ये सगळं असायचं, कॉफीच्या सॅशेपासून सगळं. तर मी म्हणायचं ह्या का सगळं कॅरी करतात, मिळतं की आपल्याला. मग त्यांना नक्कल करून दाखवायच्या कोणाची, की नाही नाही आत्ता ना असं होईल, की मग तो स्पॉट द्यायला, नाही कॉफी खतम हो गया है मॅडम, तुला कॉफीचं सॅशे हवं आहे, माझ्याकडे आहे. असं त्या सगळं कॅरी करणार, आणि मला त्यांची इतकी पदोपदी आठवण होते ना, की मी हे सगळं आता मी कॅरी करते शूटिंगला, आणि मला त्यांचं प्रत्येक ते ना दिसतात, त्या बोलतायत त्या तेव्हाचं. म्हणजे त्याला इतकी वर्ष झालीत त्या मालिकेला, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांची आठवण येते. इन्फ्लुएन्स आहे. आहे. हो 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 अगदीच. असे आणि अनेक मी म्हणलं तशी तुषार दळवी, हम्म. स्मिताताईंची मला खूप आठवण येते, स्मिता स्मिता तळवलकर, तळवलकर. कारण मी त्यांच्या प्रत्येक मालिकेत असायचे पूर्वी, आणि संजय सुरकर, आणि खूप छान कमाल काम म्हणजे दोघांनी इतकं छान काम करून ठेवलंय. So त्यांची पण आठवण येते, त्यांच्याकडनं खूप शिकायला. अनुभव सांगशील स्मिताताईंबरोबरचा? खूप ना घरगुती आणि मायेनी, आईच्या मायेनी करायच्या त्या सगळं. म्हणजे आम्ही अवंतिकामध्ये आमचा ट्रॅक खूपच वेगळा होता, त्या वेगळ्या होत्या आमच्या, पण म्हणजे वी यूज टू फील दॅट मदरली टच ऑर लव्ह. खूप छान वाटायचं. आणि संजय सुरकर पण फार छान समजवायचे. ही मंडळी वेगळीच होती. आता ना तसा आपलेपणा, दिग्दर्शन, म्हणजे सगळंच इतकी घाई 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 फास्ट पेस झालंय ना सगळं, की ते जे एक होमली आणि जी आपुलकी होती ती थोडीशी कमी झाली आता. असे अनेक लोक आहेत ज्यांची कळत नकळतपणे मदत आणि एक म्हणतो ना आपण की त्यांचा गायडन्स मिळत असतो. ताई पण मला सांग, या इंडस्ट्रीमध्ये तू काम करायला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत खरी खरी दुनियादारी तुला कोणी शिकवली? अनुभवांनी शिकवली, तुझ्या कामाने शिकवली, का माणसांनी शिकवली? कामानी पण शिकवली, ऑब्व्हियसली आपलं काम आपल्याला शिकवत असतंच. माणसांनी शिकवली. माणसांना मी म्हणलं ना, मी खूप ऑब्झर्व करत असते माणसांना सतत. म्हणजे आता तू आहेस तर तुझ्यातलं काय ऑब्झर्व नकळतपणे सबकॉन्शियसली मी ऑब्झर्व करते, आणि कुठेतरी त्याचा मला उपयोग होतो पुढे जाऊन. म्हणजे असं काही नाही की सिनियरच असला पाहिजे, कोणीतरी लहानसुद्धा असतं, म्हणजे वयाचा काही त्याच्यात हे नाही आहे. सो असे खूप लोक आहेत. म्हणजे मला माझ्या ग्रुपमध्ये ना मी अगदी मुद्दाम नाव घेईन कविताचं, कविता लाड. तिच्याकडनं खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तिने खूप मस्त सॉर्टेड आहे मुलगी 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 म्हणजे मुलगीच म्हणते आता मी. ती ती खरंच छान आहे. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सोनाली कुलकर्णी, आम्ही लहानपणापासून सोनालीकडनं इतकं शिकत आलोय. लहान म्हणजे आता तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, सो लहानपणापासून खूप शिकत आलोय सोनाली कुलकर्णीकडनं. माझ्या बाकीच्या पण खूप मैत्रिणी आहेत. म्हणजे आता खरं तर ना एकीचं नाव घेऊन दुसरीचं नाही घ्यायचं, ते रागवतील मला. पण मी म्हणलं तसं रोहिणी अटंगडे, रोहिणीताई बरोबर आम्ही अख्खी एक मालिका केली, आणि म्हणजे खूपच शिकण्यासारखं आहे. किती शांत आहेत त्या, या वयात त्यांची एनर्जी, त्यांचं काम करणं कमाल आहेत त्या. म्हणजे किंवा शरद दादा पण, शरद पोंक्षे, म्हणजे ह्यांना काम करताना बघत राहावे अशी लोक आहेत ही. काय काम केलंय त्यांनी. त्याचं नाटक आता परत त्यांनी अनाऊन्स केलंय, त्यांचं नाटक जे कोविडमध्ये आलं, तर आजारपणातून उठून त्यांनी जे काम केलं, हिमालयाची सावली,
म्हणजे फार ग्रेट आहेत ही लोक, ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं खरंय. खूप आहे, खूप खरंय. आहे शिकण्यासारखं. खरंच. आणि आणि ते ना खूप इतके लॉयल आहेत त्यांच्या कामाशी, आणि असं पाहिजे. किंवा आत्ता ना मी संजय बरोबर काम करते, संजय नार्वेकर, पूर्वी आम्ही केलं होतं काम. तर म्हणजे कमाल काम करतो, म्हणजे कमाल. आणि ना जे आजूबाजूच्या कलाकारांबरोबर त्यांना घेऊन, त्यांना टायमिंग शिकवून हे जे काम करतात ना ही मंडळी, की फक्त स्वतःचं नाही बघत. माझा को ॲक्टरला पण मी असं सांगेन, मग त्यांनी तसं केलं की अजून सीन छान होईल. इतक्या सगळ्या डेली सोपच्या धबडग्यात हे सुचून हे काम करणं, ही पण खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि तुझे हे स्ट्रॉंग विचार मला खूप आवडलेत. आणि जे तू म्हणालीस ना नाटक, ते लवकर कर. लवकर मिळू देत तुला ती संधी ताई. पण थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. पुन्हा भेटत राहू आपण आणि गप्पा मारत राहू. इतके प्रोजेक्ट्स कर तू. थँक्यू सो मच. थँक्स.